नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर बुराई मध्यम प्रकल्पातून पालकमंत्रींच्या हस्ते सोडण्यात आले पाणी. शिंदखेड्यात निर्माण झालेल्या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसह नागरिकांना दिलासा देण्यासाठी बुराई मध्यम प्रकल्पातून पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल यांच्या हस्ते पाणी सोडण्यात आले. यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे अनेक भागांमध्ये पाण्याची कमतरता जाणवत असून या पाणी सोडण्यामुळे परिसरातील गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. पालकमंत्र्यांनी यावेळी जलसंधारण आणि पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले. तसेच नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा व्हावा यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बुराई मध्यम प्रकल्पातून पाणी सोडण्यात आल्याने परिसरातील शेतकऱ्यांसह नागरिकांनी समाधान व्यक्त केलेले असून आगामी काळात पाणी टंचाईची तीव्रता कमी होण्याची अपेक्षा यावेळी व्यक्त केली जात आहे. आज आमच्या खानदेशामधल्या धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील फफाते धरणावर आम्ही इथे आलो आहे आणि या धरणाच्या माध्यमातून पाणी सोडण्याचं काम आम्ही केलं आहे. अत्यंत भीषण पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. आमच्या शेतकऱ्यांची अडचण झाली आणि सगळीकडे अडचण असताना हे जे आम्ही रिझर्व पाणी ठेवलं होतं पिण्याच्या पाण्यासाठी ते आम्ही सोडलेलं आहे, काही इरिगेशनसाठी सोडलेलं आहे आणि ह्या माध्यमातून एक प्रकारे शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम हे आज होतं आहे. खरं तर अल निनोचा सर्व सावट आहे. पावसाळा 6 जूनला येत असतो. आज 10 जून होऊन गेली पण अजून पाऊस आला नाही आणि म्हणून चिंतेचं वातावरण आहे. परंतु मी शेतकऱ्यांना आश्वासन दिलं आहे की आपल्याला चिंता करण्याची गरज नाही. पावसाळा हा मृग थोडा लांबलेला आहे. थोडं उशिराने म्हणजे 15 जूननंतर पावसाळ्याची शक्यता आहे. पण त्याही परिस्थितीमध्ये सगळ्या प्रतिकूलतेला लढा देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचं महायुतीचं सरकार, देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे दोघेही उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत गतीने आणि अत्यंत ठोसपणे शेतकऱ्यांच्या बाजूने उभं आहे. ते शेतकऱ्यांना कर्जमाफी देणं असो, शेतकऱ्यांना वीज माफी देणं असो, शेतकऱ्यांना सोलरचे पंप लावण्याचा असो, लाडकी बहीण योजना असो, शेतकरी सन्मान योजना असो, शेतकऱ्यांना केंद्रबिंदू ठेवून सामान्य माणसांच्या सेवेसाठी हे सरकार आहे. आणि म्हणून आपण जर बघितलं तर इतकी मोठी हे जे आपल्याला मागच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस होते सरकार होतं त्यावेळेस एक कर्जमाफी आणि आता सेकंड टाईम ही कर्जमाफी देण्याचं काम देवेंद्र फडणवीस साहेब सरकार करते. मागच्या काळामध्ये महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना आणि यावेळेस आपल्या राणी अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने कर्जमाफी योजना ही हजारो कोटी रुपये आणि हजारो लाखो करोडो शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन आणण्यासाठी ही योजना आम्ही आणलेली आहे. मागच्या काळामध्ये हे जे काही विरोधी सरकार होते हे शेतकऱ्यांना लुटण्याचं काम करायचे. मला आनंदाने अभिमान आहे की शेतकऱ्यांना केंद्रबिंदू ठेवून हे आता आमचं हे सरकार काम करते. काही आमचे मित्रपक्षाचे कार्यकर्तेसुद्धा काही राजकीय काहीतरी स्टेटमेंट देतात.